सुनंदे, हे सुनंदे, काय व इकडे ये. काय झालं? अगं हे बघ, ऊसावर काहीतरी पिवळं पण आलंय. कुठला तरी रोग आलाय बहुतेक. होय किंवा कसला रोग म्हणायचं ह्यो? बोल की वहिनी. अव हे बघा कसली कीड आहे आणि समजा शेतावाली बर का. मला तर बाई काही समजानाच कसा बंदोबस्त करावा. आयला खरंच की. बाई काय ह्यो प्रकार म्हणायचा? वंदा काकू, होय तुमच्या राजूला हाक मारा की. होय होय. राजू, ए राजू. वय माय, आलो आलो. काय तात्या, काय झालं? अरे हे बघ, ऊसावर काहीतरी रोग आलाय बहुतेक. जरा एक काम कर की, आपल्या शेती अधिकाऱ्यांशी फोटो काढून पाठव की. बरं बरं, लगेच काढतो. हॅलो हॅलो, नमस्कार साहेब. नमस्कार, मी राजू बोलतोय. बोला की. अहो साहेब, 2-3 दिवस झाले आमच्या शेतात कुठला तरी रोग आलेला आहे. जरा येता का शेताकडे? कुठला तुमचा प्लॉट? तोच की साहेब, मागे आपण जो शेतीशाळेसाठी घेतलेला होता. बरं बरं, आलो आलो. यावा यावा. केलाय फोन येत अरे साहेब आले, साहेब आले. नमस्कार नमस्कार, साहेब. साहेब. नमस्कार साहेब, हे बघा कसली कीड आहे. साहेब. हे बघा, ऊसावर बी काहीतरी रोग आलाय बहुतेक. अच्छा अच्छा अच्छा, बरं झालं बरं का राजू, तुम्हाला फोन केलं. मागच्या 2-3 दिवसापासून आम्ही हेच काम करते. महाराष्ट्र शासनाचं कृषी विभागाचं ऍप पण आलंय, क्रॉपसॅप नावाचं. साप कुठे? अहो तात्या, ते तो साप नवा, सरपटणारा साप तुम्ही बी. नवा. तर ऐकून घ्याव की. क्रॉपसॅप म्हणजे पिकांवरील कीड आणि रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प. बर. वर्ष 2008 मध्ये सोयाबीन पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. प्रादुर्भाव इतका होता की 14,64,000 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. या किडींच्या उद्रेकामुळे शासनात जवळपास 1,392 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकार तसेच कृषी विभाग व इतर कृषी संलग्न संस्था यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प म्हणजेच क्रॉपसॅप या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या पिकांचे सर्वेक्षण घेतील. हे सर्वेक्षण संगणकीय प्रणालीद्वारे शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ यांना निरीक्षणाकरिता पाठविण्यात येईल. शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ हे सदर माहितीचे निरीक्षण करून पिकांच्या अवस्थेनुसार घ्यावयाची काळजी किंवा कोणते खत कीटकनाशके वापरायचे आहे याबाबत कृषी विभागात सल्ला व माहिती पुरवतील. प्राप्त सल्ला व माहिती संगणकीय प्रणालीद्वारे मेसेजच्या स्वरूपात सर्व संबंधित शेतकऱ्यांना पाठविण्यात येईल, जेणेकरून शेतकरी वेळेत योग्य ती काळजी घेऊन कीड व रोगांचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आणतील. तसेच ज्या ठिकाणी कीड व रोगांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेला आहे त्या ठिकाणी कृषी विभागामार्फत कीटकनाशकांची फवारणी अथवा इतर उपाययोजना करून प्रादुर्भाव नियंत्रणात आणतील. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होईल. वेळोवेळी सदर योजनेमध्ये विविध पिके व फळांचा समावेश करण्यात आला आहे. सन 2018 पासून कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात राबविल्यामुळे 100% गावांचे सर्वेक्षण सुरू आहे. सदर योजना यशस्वी तर झालीच, त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. कळलं तुम्हाला सगळ्यांना? कळलं आपण हे कसं कसं केलं ते? बघा आपण. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मॅडम. या देशमुख मॅडम या पिकांवरील कीड आणि रोग शास्त्रज्ञ आहेत, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे. नमस्कार. क्रॉपसॅपवर मिळालेल्या माहितीनुसार आम्ही गावामध्ये भेट देतो आणि तुमचं पीक पाहून तुम्हाला सल्ला दिला जातोय. मला काय वाटतंय मॅडम, आपण जरा आत फिरूनच बघू. ठीक आहे, चला. चालतंय. हे बघा, आता ही कीड पाहूनच मी तुम्हाला सांगते, यासाठी तुम्हाला ट्रायको कार्ड वापरलं पाहिजे. कार्ड कार्ड म्हणजे एटीएम कार्ड वय पैसे निघतात वय. तसं नाही रे गाणे. मॅडम काय म्हणते ते ऐकून तरी घे. बर सांगा मॅडम सांगा. हे एक जैविक कार्ड आहे. कीड नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. वापरण्यास हे अगदी सोपे, कमी खर्चिक आणि परिणामी तुम्हाला चांगले भेटतील. बर, हे आता झालं, हे तुम्हाला कळलं. आता ह्या मॅडम आल्यात, मी आलोय म्हणून तुम्हाला समजलं. पण समजा उद्या तुमच्या दुसऱ्या कुठल्या तरी पिकावर एखादी कीड किंवा रोग आली, त्यावेळी तुम्हाला काय करणार? तुम्हाला त्यावेळी काय समजणार आहे का? त्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगू. सांगा की, सांगा की. तुमच्याकडे मोबाईल आहे का?
वय 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 जरा घ्या बरं मोबाईल. आपल्या सुनंदे आपल्या गुड्डीला तेवढे हाक मार बरं. गुड्डे अगं ये गुड्डे. काय गाय? अगं जरा तुझा मोबाईल पाहिजे दे बरं. कशाला पाहिजे होता मोबाईल? अगं हे साहेब आलेत नव्हतं आपलं ते आपल्या पिकावरचे जे रोग आणि किड येत आहे का बघ त्याच्याबद्दल जरा माहिती सांगणार आहेत. ये इकडं. पण ऐक नाही, माझ्या फोन मधलं नेट पॅक संपलाय. साहेबांना सांग की जरा हॉटस्पॉट द्यायला. तर हे बघा, हे आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने तयार केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार AI ऍप. सर्वांना नमस्कार. कृषी विभागाने आपल्यासाठी आणले आहे एक क्रांतिकारी ॲप. त्याचे नाव आहे महाविस्तार AI. या ॲपमधून आपल्याला मिळेल पीक लागवड ते बाजारपेठ पर्यंत पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, बाजारभाव, कीड व रोग यांची ओळख व त्यावर उपाययोजना, महा-DBT आधारित योजना, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अनुदान यांची इत्थंभूत व खात्रीशीर माहिती, तसेच चॅटबॉटवर कोणताही प्रश्न विचारून त्वरित माहिती मिळविण्याची सुविधा. हे फक्त ॲप नसून आपला डिजिटल मित्रच आहे. मग आजच हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. फार्मर ID किंवा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. हे ॲप वापरायला अत्यंत सोपे आहे. या ॲपच्या बाबत आपल्या काही समस्या असेल तर आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांची मदत घ्या व या ॲपचा नियमित वापर करा, असे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. ठीक आहे, तर मग कळालं सगळ्यांना. तर अशा प्रकारे आपण क्रॉप्सॅप आणि महाविस्तार AI यांच्या आधारे हवामान तसेच पिकांवरील वेगवेगळे कीड आणि रोग यांच्याबद्दल माहिती आणि त्यांच्यावरील उपाययोजना या सर्वांची माहिती अगदी आपल्याला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. म्हणजे आता शेतकरी डिजिटल आणि स्मार्ट दोन्ही होणार वय. आता क्रॉप्सॅप आणि महाविस्तार ऍप माझा मित्र झाला. साप नव ज्ञानाचा जरा हाय हा. चला मग आजपासून रोज साहेबांना माहिती बी द्यायची आणि महाविस्तार AI ऍप आणि क्रॉप्स ऍप याचा वापर बी करायचा आणि आपल्या पिकाचं आरोग्य बी सांभाळायचं. होय होय.